अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची रखडलेली विशेष पदभरती आणि रिक्त पदं तात्काळ भरण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक 16 जुलै 2025 पासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले। शासनाने या उपोषणाची दखल न घेतल्यानं कवठा फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या रास्ता रोको आंदोलनामध्ये अंध आदिवासी युवक कल्याण संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे आदिवासी बांधवणे, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आंदोलकांनी शासनाच्या उदासीन धोरणाविरोधामध्ये तीव्र निदर्शनं केली आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। आज आमचे आदिवासी विद्यार्थी मुलं मुली तिथे बसलेले आहेत, कारण पदव्या घेऊन सगळे मुलं आज बेकार आहेत। जागा आहेत आमच्या जागा शिल्लक असून सुद्धा शासन भरत नाही। ही लेकरं शिकून आज घरामध्ये आहेत, त्या लेकरांच्या पदरात त्यांच्या हक्काच्या, त्यांच्या स्वतःच्या ज्या हक्काच्या जागा आहेत त्या जागा त्या शासनाने त्यांच्या पदरात पाडून द्याव्यात आणि त्यांना न्याय द्यावा। आज 8 दिवसापासून लेकरं उन्हा पावसामध्ये एवढ्या समोर सगळं पाणी भरलेले, तिथे एक साधारण टेंट मध्ये बसलेत, तरीही शासन किंवा शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्यांची दखल घेत नाही। शासनाकडे, महाराष्ट्र शासनाकडे एकच मागणी आहे। गेल्या 10 वर्षापासून जे 85,000 जे काही रिक्त पद आहेत, ती पद मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी रिक्त ठेवलेले, ती पहिली मागणी आहे की ती भराव। आणि दुसरी गोष्ट आहे की 12,520 पद हे सुद्धा या ठिकाणी अधोरेखित आहेत, ते सुद्धा पद या ठिकाणी भरण्यात यावं। आज आम्ही जे काही रस्त्यावर उतरलेलो आहोत याचं मोठं गांभीर्य आहे, कारण आमच्या एसटी समाजामध्ये इतरत्रही समाजाने घुसखोरी केलेली आहे आणि घुसखोरी करून आमच्या आदिवासी समाजाच्या, एसटी समाजाच्या जागा त्या इतर समाजाने बळकावल्या होत्या। पण असंच आम्ही रस्त्यावर वेळोवेळी उतरलो आणि आमच्यामध्ये जी काही घुसखोरी झालेली आहे त्या जागा आम्ही आंदोलन चक्काजाम करून या माध्यमामधून आम्ही त्या रिक्त केल्या। परंतु आज जे काही चालू असलेलं बीजेपीचं सरकार आहे हे आमच्या आदिवासी समाजाच्या विरोधातलं सरकार आहे, कारण या बीजेपीच्या सरकारचं म्हणणं आहे की आदिवासी मूळ या देशाचा मालक नाही आहे, पण या भारत देशाचे खरे आम्ही आदिवासी मूळ मालक आहोत। जल, जंगल, ही जमीन ही आमच्या आदिवासी समाजाची आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।